हा व्हिडिओ थोडासा मोठा असणार आहे, पण मी नक्कीच सजेस्ट करेल की ज्या लोकांना माहिती जाणून घ्यायची आणि माहिती ऐकायची फार आवड असेल आणि ज्या लोकांना असं इमॅजिन करता येतं की त्या काळात ते लोक कसे लढले असतील, तर त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच बघा. नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण कुठे आलो आहे तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता. माझ्या मागे आहे अरबी समुद्र आणि तो जो तुम्हाला दिसतोय तो किल्ला आहे विजयदुर्ग. आणि आज आपण इथे जाणार आहे, तर जाऊया बघूया काय मजा येते आणि हा किल्ला कसा आहे. तर फॉर अ क्विक इन्फॉर्मेशन, पुण्यावरून हा किल्ला आहे 350 किलोमीटर, मुंबईच्या लोकांसाठी हा किल्ला आहे 500 किलोमीटर आणि साताऱ्यावरून हा किल्ला आहे 240 किलोमीटर लांब. आणि इथे यायला साधारणतः काही जास्त वेळ नाही लागत. जर तुम्ही देवगडला येणार असाल तर देवगडवरून इथे यायला हार्डली तुम्हाला 30 मिनटं लागतात. आणि ॲक्च्युली 30 किलोमीटर पण आहे, फक्त मधला रस्ता थोडासा कच्चा पक्का आहे, बाकी रस्ता चांगला आहे. आणि हो, इथे खूप गरमी म्हणून मी स्प्राईट पितोय. तर आता या किल्ल्याचा एक क्विक इतिहास, मला एवढं तर माहिती नाही आहे, पण हा किल्ला बांधला होता राजा भोजने. आणि अराउंड 1643 की 1640 मध्ये हा किल्ला जेव्हा शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला, त्यानंतर शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचं बांधकाम केलं. या किल्ल्याला अजून तटबंदी बांधली. शिवाजी महाराजांनी बांधकाम करायच्या आधी अख्खा किल्ल्याचा एरिया 5 एकर होता आणि शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची तटबंदी बांधल्यानंतर या किल्ल्याचा एकूण एरिया 17 एकर झाला. तुम्ही विचार करू शकता किती लांब पर्यंत पसरलेला आहे किल्ला. माझ्या खाली पार्किंग पण आहे आणि इकडे आत किल्ला आहे. आपण आज जाऊया, बघूया अजून काय आहे. तर या किल्ल्याची एक विशेष गोष्ट, तुम्हाला हे जे व्हाईट निशाण दिसत आहे, तर हे व्हाईट निशाण अजून काही नसून हे इंग्रज आणि पोर्तुगीज लोकांनी त्यांच्या तोफांनी युद्ध किंवा हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला तेव्हाचे निशाण आहे. त्यांनी या तोफगोळा मारल्या त्याचे निशाण आहे. आणि हा किल्ला अजिंक्य आहे असं म्हणतात. विषय असा आहे की या किल्ल्याची आता मला तरी काही जास्त माहिती नाही आहे आणि मी शोधली पण मला जास्त मिळाली नाही, म्हणून आम्ही केलं एक गाईड आणि तेच आपला आता ही माहिती सांगणार आहे. आपण त्यांचाच आवाज ऐकू आता. नेक्स्ट. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाल्या विजयदुर्ग किल्ल्यावर आणि इंग्रजांना घेरी आणणाऱ्या घेऱ्यावर प्रथम टुरिस्ट गाईड दामाजी पाटील आपलं स्वागत करतोय. आता आपण विजयदुर्ग किल्ला पाहतोय. हा पहिला 1195 ते 1205 या कालावधीत शिलार संस्थानाचे राजा भोज याने पहिला बांधलेला किल्ला आहे. म्हणजे आपण आतमध्ये गेल्यानंतर भाग पाहणार आहोत. हा म्हणजे पहिला 5 एकरमध्ये होता. म्हणजे पहिला भोज याने बांधला तो पहिला 5 एकर. भोज आम्ही MP म्हणजे मध्य प्रदेशचे. नंतर 1218 साली हा देवगिरीच्या भागात होता. नंतर 1354 साली विजयनगरचे राजे यादव म्हणजे कृष्णदेवराय म्हणजे कर्नाटक त्याने एक किल्ला कॅप्चर करून घेतला. आणि ज्या बहामनीचे 5 तुकडे झाले, बहामनी 5 तुकड्याचं डिवायडेशन, बहामनी 5 तुकड्याचं होतं आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बिदरशाही आणि इमादशाही. असे जेव्हा बहामनीचे 5 तुकडे झाले तेव्हा आदिलशांच्या वाट्याला कोकण प्रांत आला. नंतर 125 वर्ष किल्ला आदिलशांचं राज्य होतं. नंतर 1653 साली आदिलशांकडून शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकून घेतला आहे. नंतर विस्तारीकरण केलं आहे. आता आपण हा जो किल्ला पाहणार आहोत हा 17 एकर 19 गुंठ्यात किल्ला आहे. मग दर्शनी बघायला तुम्हाला छोटा वाटतो, पण आत्मज्ञानाचे किल्ले भव्य तुमच्या लगेच लक्षात येते. आता छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले पाहायला सुरुवात पूर्वी थोडी तुमची रिक्वेस्ट असते, किल्ले नेहमी इतिहासात रंगून पाहिजे असतात. म्हणजे कसं शिवशाही डोळ्याचं म्हणून किल्ले पाहिजे असतात. मग या किल्ल्यात घोडे पळत होते, मावळे वावरत होते, टोपांचा गडगडाट होता, असा इमॅजिन करत असतो किल्ला. जरा थोडी पद्धत वेगळी असते. किल्ल्यामध्ये आतमध्ये एंट्री मारतो त्या मनोरंजन कम्प्लीट भाग बाहेर सोडून आता आपण 16व्या ते 17व्या शतकातले मावळे आहोत असं दृश्य समोरचं असतं. मग तुमच्या अंगात विरस संचारला पाहिजे, अंगावर शारे उठले पाहिजे, तसं किल्ल्याने सादरीकरण झालं पाहिजे. त्याचं कारण पण तसं असतं की ज्या शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्य मिळून दिलंय आणि त्यांच्या जीवावर आपण लहानाचे मोठे झालो त्यांचेच रूप डोळ्यासमोर आणून. मग शिवरायांचे 8वावे रूप
शिवरायांचा आठवा प्रताप, शिवरायांचा आठवा साक्ष भूमंडळ अशा मूर्तिमंत महाराजांचे असे जर किल्ले पाहिलात तर नक्कीच त्या किल्ल्याचा आनंद भोगता येतोय. कारण किल्ले हे आपल्या ज्ञानात खूप भर पाडत असतात, पण डायरेक्ट दुर्गरक्षा म्हणतात, मी किल्ल्या स्ट्रक्चर म्हणतात, या आपल्या लगेच लक्षात आपली फसगत होते. आणि दुर्दैवाने तुम्हाला सर्वांना अशी गोष्ट सांगायची वाटते की बऱ्याच भारतीय लोकांना महाराजांच्याबद्दल महत्त्व समजलं नाही. पण व्हिएतनामसारखा एवढा छोटासा देश की ज्याने अमेरिकेला सळोकी पळकून सोडलंय, एक वेळा नाही 2 वेळा नाही सलग 8 वेळा सळोकी पळकून सोडलंय. तेव्हा त्यांचे मिलिटरी सेनापती हो ची मिन्ह त्यांचा इंटरव्ह्यू घेण्यात आला आणि त्या प्रश्न विचारण्यात तुम्ही आज सक्सेस कसा मिळवलात, तर त्याने प्रांजळपणे कबुली दिली की आम्ही काही केलं नाही. इंडियामध्ये एक शिवाजीराजे म्हणून कर्तबगार राजे होऊन गेले आणि त्यांचा मी गलमिका वापरला आहे आणि म्हणून आम्ही सक्सेस झालो आहे. आणि एवढं करून थांबत नाही आहेत. शेवटच्या इंटरव्ह्यूत ते असं म्हणतात की मी जेव्हा मरेन आणि जिथे माझी कबर बांधाल त्या कबरीवर स्पष्ट भाषेले की ते शिवाजी महाराजांचा मावळा विसावला आहे. एवढं महाराजांचं महत्त्व पण दुर्दैवाने बऱ्याच भारतीय आपल्याला समजलं नाही आहे. तुम्ही जो पहिला सुरुवातीचा दरवाजा पाहिलात ह्याला जिबीचा दरवाजा म्हणतात. जिबीचा दरवाजाचा अर्थ आघाडीचा दरवाजा, हे त्यांच्यावरचे पारशी शब्द आहेत म्हणून मला शब्दात फरक वाटतोय. तिथे आघाडीचे वीर उभे केले असायचे. म्हणजे आपण म्हणतो ना खबरदार जर टाच मारून झालं पुढे चिंदड्या पुढे बिना राई राई एवढे असे म्हणणारे आपले मावळे तिथे अहोरात्र उभे केले असायचे म्हणून याला आघाडीचा दरवाजा म्हणतात. याला फर्स्ट एंट्रन्स पण म्हणतात. मग चढायची पहिली सुरुवात या आता किल्ले जेव्हा तुम्ही पाहता तुम्हाला शंका आहे किल्ले टिकतात कसे काय. हे जे किल्ले टिकतात याच्यामागे बऱ्याच ठिकाणी त्यांची दगडांची पार्श्वभूमी असते. या दगडांमध्ये काही काही ठिकाणी त्यांनी मेल फिमेल स्टोन लक्षात घ्या, म्हणजे पुल्लिंगी स्त्रिलिंगी दगडांचं वर्गीकरण केल्यानंतर एकमेकात लॉक केलेत. त्याला हेमाडपंथी बांधकामाचा नमुना म्हणतात. जुनी मंदिरं, कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर हेमाडपंथी बांधकामाचा नमुना आहे. ह्याच्यामध्ये प्रामुख्याने गूळ, चुना आणि शिसं म्हणजे लेड्स असं प्रामुख्याने मटेरियल वापरतात. मग काही काही ठिकाणी ज्याला आपण बाइंडिंग मटेरियल वापरतो, वॉटरप्रूफिंग केलं आहे. बाइंडिंग मटेरियल राळ, काथ्या, हिड्याची पानं आणि चुनकडे असं बाइंडिंग मटेरियल वापरलं आहे. आता येताना तुम्हाला संपूर्ण तडमध्ये पॅचेस दिसले बघा, दिसले ब्राऊन कलर पॅचेस दिसत आहे बघा, दिसतात अजून पण दिसत आहेत. हे नुसते बुजवलेले पॅचेस नाही आहेत, ते खाडीवरून आक्रमण झाले आहेत आणि हे तोपांचे गोळे बसलेत नंतर पॅचे बुजवले दिसतात. हे म्हणजे 1718 साली इंग्रज गव्हर्नर वॉल्टर बून याने हा 2 दिवस सतत तोफांचा भडीमार केला आहे आणि तोपांचे गोळे बसते पॅचे बुजलेत. मग या किल्ल्यावर जे कान्होजी आंग्रे सरदार होते लक्षात घ्या, महाराजांच्या नंतर या किल्ल्यावर एकूण 4 सरदार होऊन गेले. कान्होजी आंग्रे, संभाजी आंग्रे, तुळाजी आंग्रे म्हणजे आंग्रे घराण्याचे पिढ्यानपिढ्या 3 सरदार महाराजांच्या नंतर होऊन गेले. आणि गावात ज्यांचा वाडा बघायला मिळतो आनराव धुळप, धुळपांचा वाडा तुम्हाला आपल्या गावात बघायला मिळतो, असे 4 सरदार महाराजांच्या नंतर होऊन गेले. त्यापैकी कान्होजी आंग्रे म्हणून सरदार होते, त्यांच्या मुलीचं लग्न होतं. लाडूबाई म्हणून त्यांच्या मुलीचं नाव. विवाहप्रीत गडावरची बरीच मंडळी बाहेर गेली होती आणि तो मोका साधून हा वॉल्टर बूनने 2 दिवस सतत तोफांचा भडीमार केला आहे. तोफांचे गोळे बसते पॅचे बुजवले आहेत. यांच्यावर त्यांचे इंग्रजीकडे डगलस याने किल्ल्याला उपाधी देताना म्हटलंय आम्ही विजयवर तोफांचे गोळे डागले खरे पण त्या का उपयोग झाला नाही. कापसा जसे बोळे बसतात तसे ते बसले आणि बाजून पडले. एवढे केल्याचं वैशिष्ट्य. आपण जेवढचे छोटे होल दिसतात ना हे छोटे होल हे धनुष्यबाणा मार्गासाठी का बंदुकीने मार्गासाठी, याला त्यांच्या भाषेत जंगी असं म्हणतात. मग आपण म्हणतो ना जंगी मारामारी झाली, लक्षात घ्या आपण शब्द वेगळा वापरतोय, हिस्ट्रीमधला शब्द वेगळा आहे. जंगी आता गन पॉईंट आहे, धनुष्यबाणा मार्गासाठी का बंदुकीने मार्गासाठी. आणि येता तुम्हाला चढ केले दिसले, स्लोप असे दिसले बघा, त्याला फांजी म्हणायचं तोपानी मार्गासाठी. तोपांचा गाडा असतो तोप गाडा उभा करून ठेवायचा आणि खाडीवर आक्रमण चढवायचं. तो तोप गाडा त्याला व्हायब्रेशन असतो, तो बॅकनरी वसेमध्ये चढ केलाय आणि ह्याला दुर्गरचना म्हणतात. आणि या दुर्गरचना समजावून घेणं आपल्या शिकवण्याचं खूप महत्त्व असतं. किल्ले पाहिले तुम्ही आमच्याकडे येता तेव्हा तुम्हाला आम्ही सांगतो की आजचा हा दिवस आहे हा तुमचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, सुवर्णाक्षर ठेवका दिवस आहे. त्याचं कारण पण तसं असतं की तुम्ही काही गुरुपुरुषांचे किल्ले पाहताय, महाराजांचे किल्ले पाहताय, पण आज सुवर्णाक्षर ठेवका दिवस केव्हा तर इतिहासतज्ञ गोनी दांडेकर यांचे किल्ले पाहायची दृष्टी वेगळी आहे आणि त्यांच्या दृष्टीने जर किल्ले पाहिला जीवनात तुम्हाला बेनिफिट्सचा फायदा घेता येतोय. दांडेकरांचा स्वतंत्र अभ्यास आहे. दांडेकरांचा संबंध आहे की तुम्ही डोळ्यासून किल्ले पाहू शकत नाहीत, कान असून किल्ले ऐकू शकत नाहीत आणि पायासून किल्ले चालू शकत नाही. याचा अर्थ असा असतो की मुळात एक किल्ले पाहायचे नसतात, किल्ले हे अनुभवायचे असतात. एक वेगळा तुम्हाला अनुभव मिळाला पाहिजे किल्ल्यांपासून, लक्षात घ्या. तर दांडेकरांच्या टप्प्याचा मला वेळेचे सांगत जातोय. दांडेकरांच्या म्हणण्याप्रमाणे तटबंदी प्रोटेक्शन वॉल तुम्हाला जिवंत करायचे असतात. या तटबंदी तुम्हाला खुणवत आहेत की आम्ही कसे तोफांचे गोळे झेलून मजबूत राहिलो तसे तुम्ही आयुष्यात संकटांना का डगमगताय. तुम्ही टेन्शन वगैरे कुठले घेऊ नका, बघा तुमच्या डॉक्टरपणे खर्च कमी होत नाही. ज्याला महाद्वार म्हणतात त्या मेन गेट म्हणायचे. किल्ले जेव्हा तुम्ही पाहता त्यांचे मुख्य प्रवेशद्वार हे गोमुख पद्धती असतात. याला गोमुख बांधणी किंवा गोमुख रचना म्हणतात. मग आपल्या भाषेत जर म्हणायचं तर लपवलेला दरवाजा. तुम्ही जोपर्यंत दरवाजा जवळ येत नाही तोपर्यंत तुम्ही किल्ल्याच्या दरवाजा तुम्हाला दिसत नाहीत. ही किल्ल्यांची खास वैशिष्ट्य असतात. याच्यामागची 3 कारणं असतात. पहिलं म्हणजे कॅनन बॉलचा अटॅक आहे मेन गेटवर होता का म्हणे, कारण मेन गेट तुटला शत्रू आतमध्ये घुसला म्हणजे किल्ला आपण हरलो. दुसरं म्हणजे त्याने टर्न दिलाय आणि स्टेप्स आहेत त्यामुळे हत्ती घोडे उंट्यांचा स्पीड कमी होतोय आणि मुख्य झडका ती स्लो बसते. तिसरं म्हणजे मगाशी तुम्ही जिबीचा दरवाजा पाहिला, आघाडीचा दरवाजा. समजा शत्रू आतमध्ये घुसून आला कारण त्यांचं कन्फ्युजिंग होतं नेमकं जायचं कुठे आणि तेवढ्या दिवसांचे गन पॉईंट ठेवले, जंगी ठेवल्यात, हे जंगी आपण टिपायचं अशी युद्धनीती असायची. तुम्ही सिंधुदुर्ग बघा, प्रतापगड बघा, रायगड बघा, पन्हाळा बघा, असे तुम्हाला लपवले दिसतात. म्हणजे जोपर्यंत तुम्ही दरवाजा जात नाही दरवाजा दिसत नाहीत. लक्षात घ्या पूर्वी ज्ञान हे जास्त प्रगत होतं. आता आपण विज्ञान सांगड दिले पण त्यांच्या ज्ञानाचे आपण विचार पण पोचत नाही आहोत. असं एक म्हटलं जिथे आपले विचार संपतायत तिथे महाराजांचे विचार चालू होत आहेत. म्हणजे एवढे विचाराच्यावरती आपल्यापेक्षा प्रगत होते बघा.
हा मेन गेट आहे 1653चा मुख्य दरवाजा आहे. हे आपण महाराजांच्या विस्ताराने पाहतो. मुख्य दरवाजा हा छोटा कट झाला पोर्शन दिसतो, याला दिंडी दरवाजा म्हणायचं. हा एकसारखा उघडझाप करणं अवघड असतं म्हणून आपल्या मावळे यांना दिंडीतून प्रवेश दिला जातो. हे खेळे टोकदार असतात म्हणजे शत्रू हत्ती घोडे उंट जखमी होणार धडकणार जखमी होणार. या दोन्ही बाजूला तुम्हाला देवड्या किंवा देवड्या बघायला मिळतात. म्हणजे बाहेर पहारेकरी असायचे. पहारेकरी पहाऱ्याने दमल्यानंतर तात्पुरती विश्रांती घेणारी. देवड्या किंवा देवड्यांचा भाग आहे. आपण याला वॉचमन केबिन म्हणतोय किंवा सिक्युरिटी केबिन म्हणतोय. आता केबिन तसेच आहेत, ती जागा तिथेच आहे, फक्त केबिन छोट्या झाली आणि AC झाले. आता आपण आज वरचा भाग पाहतोय, नगारखान्याचा भाग आहे. म्हणजे सनई, चौगडा, नगारा वगैरे दोन्ही भागाचा वापर केला जायचा. नगारखान नेहमी मेन गेटच्या असते, प्रवेशद्वाराची वर असतात. तुम्ही शनिवारचा नगारखाना बघा, प्रवेशद्वाराच्या वरती अजून तुम्हाला बघायला मिळतो. आता आपण हा जो भाग पाहतोय त्याला खलबतखाना म्हणतात. खलबत करणे म्हणजे गुप्त चर्चा करणे, सिक्रेट डिस्कशन किंवा प्रायव्हेट डिस्कशन. गुप्त चर्चा करणे त्याने हा हॉल बांधला होता. आता पूर्वी इको सिस्टीम कुठली नव्हती, माईक सिस्टीम कुठली नव्हती, पण बोलल्यानंतर शेवटच्या माणसापर्यंत आवाज ऐकायला गेला पाहिजे, मग ते ऐकू निर्माण होते. ही जी संपूर्ण कला आहे किंवा जादू आहे ही दगडांची कला आहे. हे दगड असे पोकळ आहे, दगड आतून पोकळ आहे की आपल्या डोळ्यात दिसत नाही. कसं करून ते दगड घ्यायचा, शिस्सा म्हणजे लेटची काठी घ्यायची, दगड वाजून बघायचा. पोकळ दगड आहे तो इथे वापरायचा, हळू दगड आहे तो बाहेर वापरायचा. तुम्ही विजापूरचा गोलघुमट बघा किंवा गोलकोंड्याचा किल्ला बघा, अशा स्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळतात. आता तुमच्या मनात शंका आहे ना की आवाज घुमल्यानंतर आवाज बाहेर जाणार, मग गुप्त चर्चेचा उपयोग काय? तर पूर्वीच्या रचनेमध्ये ह्याला दरवाजा असा, दरवाजा बंद करून घ्यायचा. बाहेर आपले द्वार म्हणजे आपले मावळे वगैरे ठेवायचे, मग ते आतमध्ये कोणाला फिरकू देणार नाही आणि मग त्याशी गुप्त चर्चा करायची. आता इतर जेव्हा तुम्ही किल्ले फिरता तेव्हा तुम्हाला सदर म्हणजे दरबारचा भाग बघायला मिळतो, ज्याला राज दरबार म्हणतात तो भाग बघायला मिळतो. पण खलबतखाने तुम्हाला जास्त किल्ला बघायला मिळत नाहीत. त्याचं कारण असं असतं, खलबतखाने असते फक्त राजधानीच्या किल्ल्यावर असतात. राजगड ही आपली पहिली राजधानी, राजगडला तुम्हाला खलबतखाना बघायला मिळतो. सेकंड राजधानी रायगडला तुम्हाला खलबतखाना बघायला मिळतो. तसा विजयदुर्ग किल्ला पाहत आहे हा पूर्वीचा मराठी आरमाराचा नेव्ही, इंडियन नेव्हीचा महाराजांच्या राजधानीचा किल्ला आहे. त्याचं कारण 1664ला छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय आर्माची स्थापना केली, इंडियन नेव्ही स्थापना. ज्या पाहता ना ते पायऱ्या म्हणजे स्टेप्स उंच असतात, भुयारे छोटी असतात. आपल्या मनात शंका येते की नको तर हा उठाडेव कशासाठी, आम्हाला त्रास होतोय, बरोबर ना? पण हा त्यांच्या दुर्गरचनेचा भाग असायचा. त्याचं कारण असं असायचं की आपले मावळे सह्याद्रीतले असायचे, त्यांना खाचखळग्यातून दरी कोणाला वावराची सवय असायची. हा जर समजा किल्ला परकीयांनी म्हणजे इंग्रज पोर्तुगीज डच यांनी जिंकून घेतला तर त्यांना तो वापर करताना त्रास झाला पाहिजे आणि पुन्हा आपली स्ट्रेंथ निर्माण झाली, आपल्याही जिंकता आला पाहिजे. ही दुर्गरचना आहे, प्रत्येकाची लांबी रुंदी उंची नीट बघा वेगवेगळे आहे. ती इंग्रज वगैरे पळत गेले, पडले पाहिजेत आणि जखमी झाले पाहिजे, हा त्यामागचा कन्सेप्ट असतो. म्हणजे शत्रूला त्रास होण्याच्या मुद्द्याने जाणून केला आयडिया असतात. एक चर्चा केली किल्ले जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा किल्ले असे पाहिजे असतात की या किल्ल्यात घोडे पळत होते, मावळे वावरत होते, तोफांचा गडगड होता, असं इमॅजिन करायचं. किल्ला घोडे पळत होते याचा अर्थ असा असतो पुढे दारुगोळ्याचं कोट आहे ते आपण जाताना पाहणार आहोत, तिथून ते दारुगोळे घेऊन ते घोडे पळत येणार. मग हा एक त्यांचा प्रदक्षिणा मार्ग असतो. हा जो मार्ग आहे हा संपूर्ण बाहेरची तटबंदी कव्हर करतोय. मग तुम्ही चालत गेला तर बाहेरचे 20 बुरुज कव्हर होत आहेत आणि पुन्हा मार्ग दारुगोळा उठान संपतो, मी एंड होतोय. मग इथून ते घोडे पळत जाणार आणि ते 20 बुरुज दारुगोळा सप्लाय करा. ही किल्ल्यांची रचना आहे, ह्याला दुर्गरचना म्हणतात. ह्याच्यापुढे तुम्हाला विदाऊट गाईड जर किल्ला बघा योग आला तर इमॅजिन करायचं की तटबंदी दिसते पण बुरुजांचे प्रचंड रांगा दिसते, इथे समजायचं जिथून ते घोडे पळत जात होते बुरुजान दारुगोळा सप्लाय करतो. आता आपण ह्या किल्ल्याची भौगोलिक परिस्थिती समजावून घेऊया. आपण हा पलीकडे डोंगर पाहतोय, हा राजापूर तालुका रत्नागिरी जिल्हा, हा आपला देवगड तालुका सिंधुदुर्ग जिल्हा आहे. इथून जर होडीन जर पलीकडे गेलो का रत्नागिरी जिल्ह्याची हद्द चालू झाली. ही समोर सुरूची झाडं लावली आहेत. हा जो बीच आहे याला माडबन म्हणायचा, माडबन बीच आहे. मग आता अणुऊर्जा प्रकल्प चालू होतो जैतापूर, याची बॅक साईड जैतापूर, इथं तो अणुऊर्जा प्रकल्प चालू होतोय. ही खाडी आहे, पुढे अरबी समुद्राचा भाग आहे. ही जी खाडी आहे याला वाघोटन खाडी असं म्हणतात. ही मुंबई गोवा रोडला खारेपाटण म्हणून गाव आहे तिथपर्यंत जाते. मग 40 किलोमीटर लांबीमध्ये खाडी पसरली आहे. आता आपण हा जो किल्ला पाहतोय 3 तटबंदीचा किल्ला आहे. एकदम खालची पहिली तटबंदी, दुसरी, तिसरी, त्याच्या आतमध्ये किल्ला, याला तिहेरी तटबंदीचा किल्ला असं म्हणतात. या तटांची उंची 36 मीटर, समुद्राचा पट हाईट सांगितले आहे ते 36 मीटर. याला बाहेरच्या अजून 20 बुरुज आणि आतमध्ये 7 आणि हा महाराजांचा एकमेव जलदुर्ग सी पोर्ट असा आहे की ज्याला पूर्वी पण 3 तटबंदी होते आणि आता पण आहेत. कुठल्याही महाराजांचे जलदुर्ग 3 तटबंदी नाही, फक्त विजोगला आहेत. आता आपण हा जो बुरुज पाहतोय याला टेहाळणी बुरुज बनायचा, म्हणजे वॉच टॉवर. टेहाळणी करणे पाहणी करणे. खाडीवरचा आक्रमण बघायचं सर्वात उंच बुरुज आहे. त्या खिडक्या मुद्दा मोठे ठेवल्या आहेत, 3 तटबंदी क्लिअर दिसतात, खाडीचा भाग दिसतोय. वॉच टॉवर नेहमी उंचावर असते, हाईट पेंटन केलं असतं लक्षात ठेवा. याला फांजी म्हणायचा, ही लोक उभी आहेत बघा. ओके, हा याला फांजी म्हणायचं तोपानी मार्गासाठी. चोप गाडी ते बघून ठेवायचा, खाडीवर आक्रमण चढवायचं, फांजी म्हणतात. फांजी या आता आपण विजयदुर्ग किल्ला पाहतोय. हा पूर्वी जलदुर्ग प्रकारचा किल्ला होता, सी पोर्ट होता, समुद्रातला किल्ला होता. त्याबद्दल अरबी समुद्र भाग दिसतोय बघा.
तो अरबी समुद्र भाग इकडे. आणि हा खाडीचा भाग हा बाहेरच्या बाजूने पूर्णपणे पाण्याने घेरलेला होता. तर मला लक्षात येणार परत सांगतोय, हे निळ्या छपराचं घर दिसतंय, ह्याच्या बाहेरच्या तटबंदी दिसते ना, त्या तटबंदीच्या बाहेरच्या बाजूला पूर्णपणे पाणी होतं. लक्षात घ्या, डीप ज्या कॅनॉलसारखं पाणी होतं, पण पाण्याने घेरलेलं असल्यामुळे ह्याचं पहिलं नाव घेरिया असं होतं. म्हणून सुरुवातीला म्हणतो ना, इंग्रजांना घेरी आणणारा हा घेरिया, म्हणजे पहिल्यांदा घेरिया होतं. तो बाहेरचा भगवा झेंडा लागला दिसतोय ना, तिकडे येण्यासाठी लाकडाचा पूल होता, तो दिवसभर चालू ठेवायचे, रात्री काढून टाका, रात्री किल्ल्याचं कॉन्टॅक्ट ठेवून टाकायचं. हे मेन गेट लॉक करण्यासाठी आडणं आडसर किंवा आगळ म्हणतात, कडी लावण्यासाठी एवढ्या जाडीचा लाकडी बार वासा इथून ढकलायचा आहे. तो पुढे मेन गेट असतो, मेन गेट बंद करायचा, पुढच्या भिंतीला स्लॉट आहे, त्या स्लॉटमधून तो लॉक होतोय. मग किती धडका झाल्या तर दरवाजा तुटत नाही, एवढी त्याला सुरक्षितता मिळते. आता आपण हे जे कोठार पाहतो दारुगोळ्याचं कोठार आहे, अम्युनिशन. आपल्या सुदैवाने दगडी छप्पर असलेल्या इमारती विजयदुर्ग किल्ल्यावर तुम्हाला चांगल्या कंडिशनमध्ये दिसत आहेत. ह्याला मुद्दाम दगडी छप्पर केलंय, कारण जो फर्स्ट अटॅक होतो, शत्रू जो पहिला मारा असतो, हे दारुगोळ्याचा कोठार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून तोफेचे मार्ग त्याला काढून दगडी छप्पर केलंय. इंटरलॉकिंग सिस्टम आहे, याला आर्च वगैरे आतून बनवलेलं आहे. आपण आतमध्ये जो भाग पाहणार आहोत हा सदरमय दरबारचा भाग, राजदरबार, त्यांचा दरबार ते आतमध्ये भरायचा. तत्पूर्वी हा एक भाग असतो, प्रत्येक किल्ल्यामध्ये असतो, फक्त पडून आपलं लक्ष येत नाही. ह्याला फड म्हणतात. फड म्हणजे तेव्हा शब्द वेगळा, आताचा वेगळा. आता कुस्तीचा फड तमाशा फड म्हणतो, पण तुम्हाला हिस्ट्रीमध्ये शब्द दिसतो फडावर लोक जमा झाली. फड म्हणजे त्याचा कारकुनी भाग आहे, क्लेरिकल भाग आहे. ह्याची रचना अशी असते, बाहेरचे सरदार किंवा जनता येणार त्या दरबारात जाण्यासाठी. त्यांचे 2 दरवाजे कसून चौकशी येणार, जिभीचा दरवाजा मुख्य दरवाजा, त्यांचे डॉक्युमेंट्स काय पाहिले जाणार, शस्त्रवादकी पाहिले जाणार, विश्वास बसल्यावर त्यांना इथे आतमध्ये सोडलं जाणार. पण ते महाराजांची खास जेव्हाची माणसं, कारकून मंडळी, फडणवीस, चिटणीस, जी मंडळी ती इथे लक्षात घ्या. फडणवीस हे आडनाव फडावरून पडलंय, फडाचे राखण काळामध्ये आडनाव फडणवीस. आता आपले मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस, त्यांचे पूर्व ते पेशव्यांच्या दरबारी फडामध्ये चाकरी करायची, नोकरी करायची, म्हणून त्यांचं आडनाव फडणवीस. चिटणीस, चिट्या वगैरे सांभाळणे चिटणीस. दप्तरदार, दप्तरी भाग सांभाळतो दप्तरदार, ही आडनाव फडावरची आहेत. इथे पण डॉक्युमेंट चेक होणार, शस्त्रवादकी पाहिले जाणार, विश्वास बसल्यावर त्यांना आतमध्ये सोडलं जाणार. पण त्यांच्यात जर काय दोषगुण आढळले तिथूनच शिक्षा, बाहेरच्यातून द्वारपाला बंद, कारण तुम्ही गद्दार झालात म्हणून अशी मंडळी आतमध्ये आली. म्हणजे महाराजांचा एवढा सुरक्षा व्यवस्था बंदोबस्त चोख होता. महाराज युगपुरुष होते, आपल्याला नाकारता येत नाही, कारण 350 वर्षापूर्वी आपल्याला सांगून गेले समुद्रावर बंदोबस्त चोख पाहिजे. तो आपण नेमका नियम पाळला नाही, म्हणजे 26 अकरा ताजवर हल्ले झाले, कसाबादमध्ये घुसला आणि सर्व अर्थव्यवस्था कोलमडली. हा सदरमय दरबारचा भाग, राजदरबार, त्यांचा दरबार इथे भरायचा. आता म्हणजे आपण कोर्ट म्हणूया, कोर्ट न्याय निवाडा करण्यासाठी. ही 2 मजली इमारत होती. अशा वरून लाकडी तुळया म्हणजे लाकडी बार, त्याच्यावरती माडी आता फर्स्ट फ्लोअर, वरचा फर्स्ट फ्लोअर संपूर्ण पडून गेलाय. वरती कुंभारी कौलाचे खापरे किंवा नळे म्हणते वरती, इकडे लाकडी सिंहासन असायचं, इथून हा दरबार भरवला जायचा. आता इथे पण सेम खलबत काय, हळूहळू टिचकी वाजवली का, हळूहळू चुटकी वाजवली, अजून शेवटच्या माणसापर्यंत आवाज ऐकायला येते. बघा, प्रयोग करून बघा. मागे तुम्ही आता सिंहासनावर बसलेले असं इमेजिन करायचं आहे. तिकडे राजे किंवा सरदार बोलल्यानंतर शेवटच्या माणसापर्यंत आवाज ऐकायला गेला पाहिजे, आणि त्यांच्या विरुद्ध काय कुजबूज चालायचं, षडयंत्र म्हणतात, कटकाल असेल त्यांना ऐकायला गेलं पाहिजे. आता बघा, प्रयोग करून बघा. टिचकी वाजव बघू, येते ऐकायला? तुम्ही वाजून दाखवा कोणीतरी. येते ऐकायला येते? हां, ठीक आहे, थांबायचं. आता मी बोलत आहे, तोंडाने श्वास सोडतोय, ऐकायला करून दाखवा. ऐकायचं, ऐकायला आलं असं करून दाखवा. हां, किती हळू केलं ऐकायला येणार. आता मी एकदम हळूहळू बोलतोय, जोपर्यंत विचार नाही तोपर्यंत काही बोललं सांगायचं, मध्ये थांबलो तरी बोलायचं नाही. तसं बोलता ठीक आहे, नाही जोरात बोलायचं, ऐकायचं. आता फक्त जय भवानी, जय शिवाजी, काय बोललो? हा, किती हळू जरी बोललं तरी ऐकायला येणार. हा, चला या. रायगड पाहिलं ना, रायगड माचीची काडीपिटी जरी ओढली किंवा जरी कागद जरी फाडला तरी अजून शेवटच्या माणसापर्यंत आवाज ऐकायला येतोय. अशा 165 किल्ला महाराजांच्या रचना, 165 किल्ल्यावर आपण एकोस्टिक म्हणतो याला. आता सायन्स मध्ये बोलूया, सायन्स काय सांगतोय. सायन्सचं असं म्हणणं आहे की इमारतीचं अंतर हे 17 मीटर किंवा 55 फुटापेक्षा जास्त पाहिजे, आहे ना. 55 फुटानंतर जास्त आहे. इमारत चौकोन किंवा चौरस नाही, आयता रेक्टँग्युलर असावं. याला शेप कसा आहे, रेक्टँग्युलर आहे. हे तेव्हा सायन्स आहे. आपण आपल्या पाठीवर हात मारून घेतोय ना, ते लोक सगळे करून गेलेत, आपण फक्त कॉपी करतो त्याची. प्रश्नवालची वीड किती आहे बघा. म्हणजे तोपेचे मारे बस त्याला काय होत नाहीये. महाराजांनी तटबंदी बांधल्या, या अभेद्य बांधल्या म्हणजे मजबूत बांधल्या. पण जी आतमध्ये मावळ्यांची घर बांधली, ही दगड मातीची, गवताच्या गंजीची किंवा नारळाच्या सावळ्यांची बांधली. तर महाराजांचं असं मत पडायचं की समजा एवढी अभेद्य तटबंदी भेदून, मग एवढी मजबूत तटबंदी भेदून जर शत्रू आतमध्ये घुसला तर घर म्हणजे हायपाय असू द्या, पाडायला वेळ लागणार आहे का? नाही लागणार. मग ज्या गोष्टीवर खर्च केला, गोष्टीवर खर्च केलाच पाहिजे. आणि जिथे काटकसर केली पाहिजे, काटकसर केली पाहिजे, हे शिवाजी रामांना बोध घ्यायचे. दुसरा टप्पा म्हणतो ना भयंकर अवघड. आपण काय करतोय, पैसा भरपूर कमवतोय, जातो कोण नियोजन नाही, प्लॅनिंग नाही, जे महाराजांजवळ होतं
महाराज जे सक्सेस झाले, एवढं मोठं आपल्या शून्यातून स्वराज्य मिळालं, याच्या मागची फक्त दोनच कारणं आहेत. एक म्हणजे वेल प्लॅनिंग, जबरदस्त प्लॅनिंग महाराज देतं, दुर्दैवाने आमच्यावर नाही आहे. आणि दुसरं म्हणजे माणसं जोडायची पद्धत. महाराज आपल्या जनतेला सांगायचे की तुम्ही काही काळजी करू नका, मी एवढी माणसं जोडून ठेवलं की आपलं स्वराज 400 वर्ष टिकेल. गंमत बघा, आज महाराज आपल्याला 350 वर्ष पूर्ण होऊन गेले आहेत. आपण अजूनही स्वराज्यात आहोत, सुराज्यात नाही. हा भाग स्वराज नक्कीच आहोत. या बिझनेस टॅक्टिस आहेत. MBAला महाराजांची लेक्चर दिले आहेत. बिझनेस हा फक्त दोनच टॅक्टिस अवलंबून असतो. एक म्हणजे वेल प्लॅनिंग करा, तुमचा बिझनेस जबरदस्त चालतोय. आणि दुसरं म्हणजे डोक्यावर बर्फ ठेवून आणि जिबेर साखंड बोलत जा, माणसं जोडत जा, तुमचा बिझनेस बरोबर यशस्वी होतोय. ते दुसरं धान्याचा कोठार आहे, तो त्या दरवाजा आहे. आणि आतमध्ये काय ते आपण जाताना पाहणार आहोत. अशा किल्ल्यामध्ये टोटल 3 धान्याचे कोठार आहे. कारण त्यावेळी जर समुद्र आता वेढा पडला, छत्रा तळ पडला, तर 6-6 महिने वर्ष छत्रा वेढा हलत नव्हता. म्हणून 3-3 वर्ष पुरेल एवढी धान्य साठवणी महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यामध्ये केली असायची. त्याचं कारण असं असायचं की आपले मावळे उपाशी राहता का म्हणे, त्या परिणामकारक छत्रा शरण जातील ही भीती असायची. आणि या सगळ्या गोष्टी महाराजांची जाणीव होती. महाराज मावळ्यांची जाणीव होती, जनतेची जाणीव होती, किल्ल्यांची जाणीव होती, इव्हन जनावरांची पण जाणीव होती. सगळ्यांचा जाण असणार राजा, ते जाणता राजा, म्हणून महाराजांना जाणता राजा म्हटलंय. हा भुयार खाडीजवळ पण होतो, खाडीजवळ. ह्याचा वापर धान्य आणण्यासाठी. म्हणजे त्यावेळेस गावात जास्त पिकत नव्हतं, मग ते आजूबाजू गावातून धान्य घेऊन यायचं मोठ्या जहाजातून, की मोठ्या जहाजाला पहिली गलबत म्हणायची, छोट्या नौका असं का बोटीचं धान्य जवळ आणायचं, आतमध्ये लोड करायचं. तिकडे दिसतोय बघा कुठे मगाचा, आपण उतरलो नाही तर खाली. हो, त्याचा उपयोग धान्य नेण्यासाठी. ओके. हा तो भाग याचा वापर धान्य नेण्यासाठी. ह्याला फांजी म्हणायचं, तोफानी मार्गासाठी. याला तोफांचा गाडी तो बांधून ठेवायचा आणि आक्रमण चढवायचं. ओके. ह्याला जंगी म्हणायचं, जंगी गन पॉइंट. धनुष्यबाण मार्गासाठी का बंदुकीने मारायसाठी याला वेगळे अँगल आहेत. शत्रू टप्प्यात आला तरच मारायचं आहे, उगाच बाण फुकडायला, उगाच गोळी फुकड घालायची नाही. टप्प्यात आला तरच मारायचं आहे. हा बुरुज म्हणजे संकल्पना लक्षात घ्या. किल्ल्यामध्ये गोल असतं त्याला बुरुज म्हणतात. बॅस्टन टॉवर म्हणायचं. ह्याच्यामध्ये 2 प्रकार असतात, वॉच टॉवर आणि अटॅक टॉवर. हे उंचावर दिसतात ह्याला वॉच टॉवर म्हणायचं, आणि खोलगड बाद दिसतात ह्याला अटॅक टॉवर म्हणायचं. असे 20 अटॅक टॉवर बाहेरच्या बाजूला आहे. आता आपण हा जो बुरुज पाहतोय ह्याला खूप लढा तोपा 12 असं नाव होतं. परत पटकन लक्षात येणार नाही. खूप याचा अर्थ जादा, खूप लढा तोपा. 12 याचा अर्थ असा होता की ते तोपाची संख्या 12 होती. या खिडक्यांसारखं ज्याला फांजी म्हणतात, या 6 आहेत बघा, 1 2 3 4 5 आणि 6. प्रत्येक फांजीला 2-2 तोपा लोड केल्या असायच्या. म्हणजे 6 गुणिले 2 असा 12 तोपांचा बुरुज. खूप लढा तोपायचा अर्थ असा होता, बुरुजा असा उद्देश होता की तुम्ही जास्त ठिकाणी मारा करा किंवा जास्त तीव्र मारा करा आणि शत्रूला पराभूत करून सोडा, असा या बुरुजा उद्देश होता. या बुरुजावर ना 3 ठिकाणी मारा करण्याचा उपयोग केला जायचा. मेन गेट ह्या बाजूला आहे. मेन गेटवर शत्रू घुसायचं, ह्या बाजूला आक्रमण चढवायचं. मग तिकडून पण आक्रमण चालू आहे, इकडून पण आक्रमण चालू आहे. मध्ये शत्रू कोंडीत पकडायचंय. खाडीवरून जर आक्रमण होत असेल तर आमने सामने म्हणजे समोरासमोर मारा करायचा आहे. आणि आपण आता तो भुयारी मार्ग पाहिला, बरोबर लक्षात घ्या. समजा गद्दारी जर झाली आणि चुकून जर त्या भुयारी मार्गात चावल शत्रू लागली आणि तिकडून शत्रू घुसायपर्यंत ह्या बाजूने आक्रमण चढवायचं. मग याचा 3 ठिकाणी मारा करण्यासाठी उपयोग केला जायचा. म्हणून याला खूप लढा तोपा 12 असं नाव होतं. हा एकमेव बुरुज तटबंदीच्या बाहेर आहे. किल्ल्याच्या पाहताना बुरुज हे नेहमी तटबंदीवर असतात. अशी रचना तुम्हाला इतर किल्ला बघायला मिळत नाही. या किल्ल्याची खासियत वैशिष्ट्य आहे. त्याचं कारण असं की आपण आज किल्ला पाहतो हा नेव्हीचा राजधानीचा किल्ला आहे, म्हणून याला प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न केलाय. तिकडून आक्रमण लांब पडतंय पण इकडून आक्रमण जवळ होणार. मग कडवा प्रतिकार करायचा आणि आक्रमण थोपून धरायचं असा बुरुजा उद्देश होता. पण एवढं करून आक्रमण आपल्या कंट्रोल झालं नाही. तर या खाडीच्या पुढे 3 किलोमीटर अंतर गेल्यानंतर महाराजांनी एक आरमारी गोदी म्हणून काय स्थापना केली. गोदियाचा तर डॉकयार्ड. गोदियाचा अर्थ असा की उजवीकडे एक डोंगर आहे, तो डोंगर कोरलाय 355 बाय 227 फूट डोंगर कोरल्याने खाडीचं पण आतमध्ये वळवलंय. आणि ते आपल्या आरमारी जहाजं लपून ठेवलेली असायची. टोटल आपली जहाजांची संख्या विजयदुर्ग किल्ल्यासाठी 100 आरमार नौका होत्या. त्यातली 60 ते 70 जहाज त्या गोदीमध्ये लपून ठेवायची आणि 30 ते 40 जहाज इथे फक्त नांगरून ठेवायची. समजा लास्ट मुमेंटला आपण हरतो असं वाटलं, तिथले जे मावळे असायचे त्या जहाजांना फ्लॅग दाखवायचे. मग जहाज ओळखून जायची की आपला पराभव होतोय. मग जहाज पुढे निघून जायची. शत्रू वाटायचं की आपण जिंकत चाललो, त्यांचा आरमार आपला घाबरून पळतंय. मग ते पण त्यांचा पाठलाग करत जायचे. पण तसं नसायचं. 3 किलोमीटर अंतर पुढे गेल्यानंतर त्या गोदीमधले मावळे इतर मावळे संदेश द्यायचे की आता आपला पराभव होतोय, आपल्या जहाजाचा पाठलाग होतोय, आता आपले जहाजं काढूया. मग पुढे ते आपली पळून जाणारे जहाजं, मध्ये शत्रूची जहाजं
आणि मागून परत आरमारी गोदीमधले झाजं लावायची. असं म्हणून जे महाराजांचं प्रमुख अस्त्र होतं गनिमी कावा. महाराज लढले गनिमी कावा लढले. त्या गनिमी कावाचा वापर करून त्यांना आपण मधोमध कोंडीत पकडून मारत होतो. म्हणजे किल्ल्यात संपूर्ण हिस्ट्री जर वाचलात तर 1653 नंतर म्हणजे महाराजांच्या नंतर हा किल्ला कोणाला जिंकता आला नव्हता. इंग्रजांनी याला जिब्राल्टर म्हटलं होतं. युरोपमध्ये खाडी आहे जिब्राल्टर, तिचं जिंकणं अवघड. तसा विजयदुर्ग किल्ला जिंकणं अवघड होतं. जंग पछाडलं पण इंग्रजांना किल्ला घेता आला नव्हता. पण नंतर महाराजांच्या निधनानंतर हा कोकण प्रांत शाहू महाराजांच्या ताब्यात झाला. शाहू महाराज तुमची सातारची गादी. पण जेव्हा 1749 साली जेव्हा शाहू महाराज वारले, शाहू महाराज समाजाचे पुत्र शाहू महाराज वारले, त्यांचे पंतप्रधान नानासाहेब पेशवे होते. तर नानासाहेब पेशवे आणि सरदार तुळाजी आंग्रे यांच्यात काही मतभेद झाले. तर मतभेदाचा परिणाम झाला की नानासाहेब पेशवेने इंग्रजांची मदत घेतली आणि मग इंग्रज आणि पेशवे हे किल्ल्यात संयुक्त झालं. 1756 साली इंग्रजांनी खाडीवरून आक्रमण केलं आणि पेशव्यांनी जमिनीवरून आक्रमण केलं. असं एकाच वेळेस 2 युद्ध लादली गेल्यामुळे शेवटचे सरदार होते तुळाजी आंग्रे. ते तुळाजी आंग्रे त्या युद्धात हारले आणि मग हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. पण एवढं करून इंग्रजांनी या किल्ल्यात 7 महिने पेशव्यांना ताबा दिला नाही. तर इथल्या 250 तोफा लुटून नेल्या, 10 लाखाचा खजिना लुटला आणि मोकळा किल्ला पेशव्यांना दिला. म्हणजे आपलीच लोक आपल्या विनाशाला घातक याचं उदाहरण म्हणजे विजयदुर्ग किल्ला. म्हणजे आपण म्हणतो महाराजांचं अर्ध आयुष्य आपल्या स्वकीयाला आपल्याला तेव्हा समजावून गेलं की त्यांच्या विरुद्ध लढण्यात गेलं. त्याला विजयदुर्ग किल्ला म्हणजे कंडिशन. नंतर ह्याच किल्ल्यावर तुळाच्या आंग्र्याने मराठ्यांचा आरमारमाट्यांची नेव्ही जाळून टाकली होती. इंग्रजांची लागू नये पॉलिसी आहे, याला दगदगू धोरण म्हणतात. मग आपण जर बरबाद झालो, शत्रू हातात काही लागायला द्यायचं नसतं. इव्हन विहिरी असं विष ओतून द्यायचं. शत्रू पाणी पिलं तो मेला पाहिजे. दुसऱ्या वरचा मला असे 2 राणीमाले किल्ल्यात आहेत. त्या राण्यांसाठी तुळशी वृंदावन दिसतंय ना. पुढे तर हौद केला, हौदाला पायऱ्या केल्यात. पायऱ्या उतरून जायचं, कळशिरी पाण्यात तुळशी घालायचं. मग राणी मारासाठी तुळशी वृंदावन ठिकाण होतं. आता आपण हा जो भाग पाहता निशाण टेकडीचा भाग आहे. म्हणजे 1653 साली महाराज जेव्हा किल्ला सर करून घेतला त्या टेकडीवर त्यांच्या हस्ते त्यांच्या हाताने ध्वज फडकवला गेला. म्हणजे याला निशाण टेकडी असं म्हणतात. पुढे एक म्हण होती मराठ्यांचा ध्वज हा 7 समुद्रापलीकडे दिसला पाहिजे. ध्वजविजयाचा उंच धरार आहे. म्हणजे टेकडीची खास रचना केली, मातीवर भराव टाकल्याने टेकडी बनवली आहे आणि टेकडीवर महाराजांच्या हस्ते ध्वज फडकवला गेला म्हणून याला निशाण टेकडी असं म्हणतात. आता हा भाग नंतर पोल किंवा घर हे आपल्या गव्हर्नमेंटने केलंय. तिथे आता मच्छीमारी लोकांना वादळ किती नंबर आहे हे समजणे वादळाचा बावटा लावतात. म्हणजे महाराजांच्या वेळी लाकडाचा खांब होता, लाकडी काम पडून गेलाय. असे महाराष्ट्रात 2च किल्ले आहेत, एक म्हणजे तोरणा आणि दुसरा म्हणजे विजयदुर्ग. हे स्वतः महाराजांच्या हस्ते ध्वज फडकवले गेले. बाकी ज्या ज्या सरदारांनी किल्ले जिंकून दिले त्यांच्या हस्ते ध्वज फडकवले गेले. आता आपण हा जो भुयारी मार्ग पाहतोय, तर हा जो पहिला भुयारी मार्ग होता तो मगाशी आपण चर्चा केली की आपल्या गावात सरदार आनाव धुळपांचा वाडा आहे. अर्धा किलोमीटर अंतर गेल्यानंतर पुढे गेल्यावर तो पुढे दिसतोय. तर हा जो पहिला भुयारी मार्ग होता तो सरदार आनाव धुळपांच्या वाड्यावर जाणारा भुयारी मार्ग होता. त्याचं वैशिष्ट्य असं होतं की कॅनॉलच्या खालून जाणारा त्यांच्या वेळेचा भुयारी मार्ग की ज्याची उंची घोड्यावरून बसून जाता येईल एवढी होती. कॅनॉलच्या खालून याचा अर्थ पूर्वेला 4 पाणी होतं. डीप जाणार कॅनॉल सारखं पाणी होतं. पण हा भुयारी मार्ग कॅनॉलच्या खालून 1 ते 1.25 किलोमीटर असा वळवत नेला होता. मग जशी जशी पाण्याची पातळी कमी होईल तेव्हा वळवत नेला होता. ते सरदार घोड्यावरून बसून यायचे, त्यांच्या राणी मेन्यातून बसू यायच्या, पालखीतून बसू यायच्या. ऍक्च्युली आपण आपल्या भाषेला चोरवाटा म्हणतो. महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यामध्ये चोरवाटा तुम्हाला बघायला मिळतात. तर महाराजांचं वैशिष्ट्य असायचे चोरवाटा सरदारांसाठी नसायच्या. तर समजा आपण किल्ले हरत आलो तर आपले जे मावळे असायचे किंवा ज्या स्त्रिया असायच्या त्यांना वाचून घ्यायचं, त्यांना गावात सोडायचं. मग पळायला तुम्ही पळू शकताय. तुम्ही जर साबूत आला तर पुन्हा आपण किल्ले जिंकून घेऊ शकतो. मग बचेंगे तो और भी लढेंगे या तत्वाचे भुयारी मार्ग असेल. आता भवानी मंदिर आहे महाराजांच्या वेळचं. असं बाहेरून 40 फूट लांब. हा आतमधला गाभार आहे. महिषासूर मर्दिनीची मूर्ती आहे. महिषासूर राक्षस पायाखाली दिसत आहे बघा. चतुर्भुज 4 हात आहेत. एक पासून एका दगडात कोरलेली मूर्ती आहे. महाराजांच्या वेळची मूर्ती आहे. महाराजांच्या ज्या किल्ल्यावर साम्राज्य तुम्हाला ओळखायचं असेल तर भवानीचं मंदिर, मारुचं मंदिर आणि महादेवाचं मंदिर ही 3 मंदिरं दिसतात. त्याची प्रेरणास्थानं, स्फूर्तीस्थानं आणि बलस्थाने प्रत्येक किल्ल्या बघायला मिळतात. कुठल्याही किल्ल्यात जा, पायथ्या पाशी एंट्री मारलात काय मारुती मंदिर दिसलं का ओळखायचं हा किल्ला महाराजांच्या ताब्यात होता. हे ओळखायची खूण आहे, मार्किंग आहे. आता आपण हा जो पॉईंट पाहतोय हा इतिहासाशी संबंधित पॉईंट नाही आहे, तर सायन्सशी संबंधित पॉईंट आहे. आता आपण हा जो पॉईंट पाहतोय ह्याला साहेबांचे ओटे किंवा हेलियमचे पानागर असं म्हणतात. हेलियम गॅस, हेलियम वायू जे सगळ्यात हलकं मुलं समजलं जातं त्याचा पहिला शोध हा विजयदुर्ग किल्ल्यावर लागलाय. तर त्याची जरा आपण माहिती घेऊया. खगोलशास्त्रातली जी अभूतपूर्व घटना की जी 18 ऑगस्ट 1868 साली प्रथम विजयदुर्ग किल्ल्यावर घडली आणि आज जे संपूर्ण जग जे हेलियम डे साजरं करतंय, मग जागतिक हेलियम दिवस साजरा होतोय ते विजयदुर्ग किल्ल्यामुळे. आता आपण हा जो किल्ला पाहतोय हा 1818 साली मराठी शेवट झाला आणि संपूर्ण भारतावर इंग्रजी राजवट आली. जेव्हा हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात होता तेव्हा 18 ऑगस्ट 1868 साली आपले ते खग्रास सूर्यग्रहण झालं होतं. खग्रास सूर्यग्रहण टोटल 16 एक्लिप्स. ते इंग्रजांच्या दरबारी नॉर्मन लॉकियर नावाचे खगोलशास्त्रज्ञ होते.
तर त्यांना विजयुर्ग भागात बोलवण्यात आलं होतं ग्रहणाबद्दल माहिती घेण्यासाठी. तर तत्पूर्वी थोडे दिवस अगोदर येऊन या आजूबाजूच्या कंप्लीट परिसरात सर्वे केला. तर सर्वे केल्यानंतर त्यांना हा भाग समुद्र सपाटीपासून उंच दिसला आणि अक्षांश कावीस यांच्या त्यावेळेस तो मध्ये सेंटरला येत होता, म्हणून त्याने या भागाची निवड केली. हे जे 2 प्लॅटफॉर्म दिसत आहेत, इकडून त्यांनी 2 दुर्बीण लावल्या होत्या. सूर्यग्रहणाचा प्लेट 8 मिनिटाचा होता, म्हणजे 9:24 आणि ते 9:32 तर त्या 8 मिनिटाच्या प्लेटमध्ये त्यांनी दुर्बिणीतून सूर्याकडे पाहिल्यानंतर सूर्याभोवती असं एक त्यांना पिवळं वलय दिसलं, म्हणजे कडं दिसलं. त्याला सायन्सच्या भाषेत डायमंड रिंग्स असं म्हणतात. पण ते डायमंड रिंग्स कुठली होती हा त्यांना त्यावेळेस उलगड झालेला नाही. पण पुढे 30 वर्षांनी म्हणजे 1898 साली परत आपल्या ते खग्रास सूर्यग्रहण झालं, तेव्हा पुन्हा नॉर्मल लॉ केल्याने विजयुर्ग किल्ल्यावर बोलवण्यात आलं आणि त्यांचे दुसरे सहकारी मित्र जॉन्सन त्यांना गुंटूर म्हणजे आंध्रप्रदेशची बाउंड्री आहे बघा, त्या गुंटूरला पाठवण्यात आलं. दोघांनी मिळून पुन्हा त्या दुर्बिणीमार्फत त्या ग्रहणाबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला सूर्याभोवती तशीच ती डायमंड रिंग दिसली. त्या दोघांनी मिळून जो शोध लावला तसा होता की सर नॉर्मल लॉ केल्याने विजयुर्ग किल्ल्यावर 1868 साली डायमंड रिंग्स पाहिली. ती डायमंड रिंग्स आणि 30 वर्षीय डायमंड रिंग्स या दोन्ही डायमंड रिंग्समध्ये साम्य आहे, म्हणजे सारखेपण आहे. त्या दोघांचा पण असा शोध लागला गेला की ग्रीक भाषेत सूर्याला हेलियसच म्हटलं जातं आणि त्या डायमंड रिंगचं अस्तित्व सूर्यावर असल्यामुळे त्या हेलियसवरना त्या डायमंड रिंग्सला त्यांनी हेलियम असं नाव दिलं आणि ती पिवळी डायमंड रिंग दुसरी कुठली हेलियमचीच होती. हे 30 वर्षानंतर प्रयोगांती ती सिद्ध झालंय. म्हणजे याचा गेला हेलियमचे पाळनगर असं म्हणतात. पाळनगरचं उगमस्थान, जन्मस्थान किंवा बर्थ प्लेस म्हणायचं. आणि साहेबांचे ओटे एवढ्यासाठी म्हणतात की इंग्रजी काळापूर्वी साहेब म्हणायचो, त्यांच्या कारकिर्दी घटना घडली आहे म्हणून साहेबांचे ओटे, ओटे म्हणजे कट्टे म्हणायचे. 2010 साली जानेवारी महिन्यात आपल्या इथे कंकण आकृती सूर्यग्रहण झालं होतं. तेव्हा तुम्हाला स्टार माझा दाखवत होते, एक कन्याकुमारीचा भाग दाखवायचे आणि एक विजयुर्गचा भाग दाखवायचे. ते दाकृस सोमन म्हणून खगोलशास्त्रज्ञ होते, ते तुम्हाला सांगत होते जर तुम्ही विजयुर्ग किल्ल्यावर गेलात तर जरूर पहा साहेबाचे कट्टे. ते हेच ते साहेबाचे कट्टे बघा. 152 वर्षापूर्वी या जागेवरून ते हेलियमचा शोध घेतला गेलाय. जगातला पहिला शोध आहे. तर ती कंडिशन कशी आहे बघा. सुरुवातीला आपण चर्चा केली किल्ले ज्या पाहतात तोपा बघायला तोपांमध्ये प्रामुख्याने 2 प्रकार असतात, सरळ तोप आणि बांगडी तोप. म्हणजे आपण गेटवर तोप पाहिली सरळ तोप प्रकार होता, म्हणजे आपण तोप पाहता बांगडी तोप प्रकार आहे. म्हणजे जंजिरा जर किल्ला पाहिला तर कलाल बांगडी तोप बघायला मिळते बा. तर याला बांगडी तोप का म्हणते जाणून घेऊया. अशा वेगवेगळ्या रिंग्स आहेत, म्हणजे बांगड्या आहेत, सेपरेट आहेत ना, ही वेगळी आहे ही वेगळी आहे बा. बरोबर. अशा वेगवेगळ्या रिंग्स किंवा बांगड्या अशा घडून बसवल्या म्हणून याला बांगडी तोप असं म्हणतात. हा वात किंवा बत्ती द्यायचा भाग असो बा, इथे वात लावायची बत्ती लावायची. आता पूर्वी जे तोप चालवणारे असायचे त्यांना गोलंदाज म्हणायचे, त्या तोपची म्हणायचे. त्यांच्या माहितीप्रमाणे संपूर्ण कामकाज चालायचं. जेवढ्या लांबीवर जसा मारायला असेल त्या प्रमाणात ह्याच्या आतमध्ये गन पावडर ठाजून भरायची, दारू पावडर ठाजून भरायची, हे वाद द्यायची म्हणजे बत्ती लावायची. पण गन पावडर ठाजून मध्ये प्रिकॉशन घ्यायची, मध्ये असा गॅप ठेवायचा म्हणजे मोकळी जागा ठेवायची. आणि तोप गोळे असतात, तोपांचे गोळे, त्या तोप गोळ्यामध्ये पण आतमध्ये गन पावडर ठाजून भरायची, लोखंडाचे तुकडे आतमध्ये भरायचे आणि गोळ्यातून शिशाने म्हणजे लेड्सने बंद करून टाकायचं. पण नंतर तो गोळा तोप येतो आतमध्ये लोड करायचा. ही तोप 2 चाकी तोप गाड्यावर ठेवायची आणि आपण मारा करणार म्हणजे बुरजांवर मारा करणार, या तोपा बुरजावर ठेवायच्या. जे युद्ध चालू होणार त्या ही बत्ती पेटवून द्यायची. बत्ती पेटवल्यानंतर आतमध्ये गन पावडर असते त्या प्रचंड ज्वाळा निर्माण होणार, पण मध्ये गॅप असतो त्यामुळे गॅस कोंडतोय आणि त्या गॅसला प्रेशर निर्माण होतोय आणि त्या प्रेशरने गोळा बाहेर फेकला जातो. आता हे बांगडी तोप असल्यामुळे याचं वैशिष्ट्य असं असतं, यातून जो गोळा बाहेर पडला स्पिन होत जातो, कारण त्यातून ग्रूज आहेत, मग त्याला स्पायरल मुवमेंट्स म्हणतात. बरोबर नेम धरणार किंवा जास्त पोर्शन कव्हर करतोय मग मोठा भगदार पडतो म्हणून बांगडी तोप वापरतात. मग याच्यात आणि त्याच्यात फरक असा की याचा जास्त लांब जातं असं लांब पल्ल्याचे आहेत. हा तो स्ट्रेट जाणार, तर ह्याचा अचूक मारा आहे ना. स्पिन होत, स्पिन बॉलिंग काय करतो, बॉलर काय करतोय स्टंप काढतो, बरोबर ना. हा पण हे कसं आहे असं स्पिन होत गेल्यामुळे आता बंदुकीच्या गोळीचं तत्व काय आहे, बंदुकीला जे आतमध्ये बॅरल असतात, ग्रूज असतात, त्यातून ती गोळी बाहेर पडते अशी ड्रिल मारत जाते, म्हणजे मोठा पोर्शन त्याचं तत्व आहे. हा भोजांच्या वेळेचं धान्याचं कोटर आहे खालचं, 815 वर्षापूर्वीची इमारत आहे खालची. वरची इमारत पहिली नव्हती, ते नंतर पीडब्ल्यू रेस्ट हाऊस बांधलं होतं वरचं. आपल्याला फारच छान माहिती सांगताय आणि आय होप तुम्हाला पण ही माहिती ऐकून चांगलं वाटत असेल. ज्या लोकांना प्रेम असतं ना गडांवर, ज्या लोकांना माहिती जाणून घ्यायची इच्छा असते, त्या लोकांनी ही माहिती नक्कीच ऐकली पाहिजे. विल कंटिन्यू या बुरुजांवर ना असे 20 बुरुज आहेत, तिकडे तो मार्ग संपतो, एंड होतोय दारुगोळ्या कोटाजवळ.
हा संपूर्ण अरबी समुद्राचा भाग आहे. यामध्ये आपण समुद्र मार्ग जर गेलो तर पावस, रत्नागिरी, गणपतीपुळे, मुंबई या साईडला समुद्र मार्ग. यामधून गेला तर देवगड, मालवण, गोवा या साईडला. लक्ष द्या. आता आपण हा जो बुरुज पाहतोय ह्याच्या पुढे 2 बुरुज सोडल्यानंतर खाडीचा भाग चालू होतोय, ज्याला वाघोडण खाडी असं म्हणतात. या किल्ल्याचं दुसरं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे बघा, त्या दुसऱ्या बुरुजाच्या पुढे लक्षात घ्या 150 मीटर अंतर मोकळं सोडल्यानंतर समुद्राच्या तळाशी एक तटबंदी, एक भिंत आहे तळाशी, त्याला छुपी तटबंदी असं म्हणतात. तटबंदी याचा अर्थ काही गुळचुराचं वापरलं नाहीये, असे मोठे खडक सोडले. आता त्या भिंतीची उंची त्यांनी समुद्राच्या तळापासून 5 मीटर केले तळापासून, आणि लांबी अर्धा किलोमीटर त्या डोंगराच्या बाजूला. त्याचं कारण असं होतं की पूर्वी इंग्रज, पोर्तुगीज, डच यांचे आरमार होतो, युद्ध नौका होत्या, त्या व्ही आकाराच्या असायच्या. त्याचा उद्देश असायचा एक तर बोटीला स्पीड मिळावा की आपला माल भरून लुटमार करून घेऊन जावं, आणि आपला आरमार आपली नेहमीची फ्लॅट होती. समजा शत्रू जर ओटीच्या वेळेस, लो टाईटच्या वेळेस जर युद्ध करायला आले तर त्यांची झाजं त्या तडपे आदळून फुटावीत, असा उद्देश होता. त्याचा अलीकडे शोध लागलाय. आपल्या मेरीटाईम हिस्ट्री बोर्डाचे जे कमांडर गुपचूप साहेब आहेत त्यांनी तो शोध घेतला. त्यांच्या एक वाचनात लेख आला. त्यांच्या वाचनात असा लेख आला की पोर्तुगीज इंग्रजांना फितूर झाले होते, आणि त्यांनी इंग्रजांना एक मेसेज दिला होता. तो मेसेज असा होता की घेरियावर अशी एक अद्भुत शक्ती आहे की युद्ध करता आमची 3 जहाजे फुटली, युद्ध करता मी सावधगिरी बाळगा, असा तो मेसेज होता. तो मेसेज गुपचूप साहेबांनी वाचल्यानंतर कम्प्लीट खाडीच्या भागाला स्कुबा ड्रायव्हिंग केलं, आणि मग बऱ्याच प्रयत्नांनी यश मिळालं की तटबंदीचा शोध लागलाय. अशी एक अद्भुत तटबंदी आहे की ते पोर्तुगालच्या 3 जहाजांना जलसमाधी मिळालेली होती. म्हणजे पोर्तुगालची 3 जहाजं त्या तटबंदी अजून फुटलेली होती, पण पोर्तुगालची काडी मात्र कल्पना नव्हती. त्याला कुठे जादूना चेटुका भूताटकी वाटायची बघा. याच्या अलीकडे म्हणजे 1989 साली शोध लागला, 1989ला याचा शोध लागलाय. समोर डोंगर दिसतोय ना, तिथे वरच्या भागात तुम्हाला एक तटबंदी दिसते का, काळपट लाईनिंग दिसते, तटबंदी दिसते ना. किल्ला वाटतोय किल्ला, तो किल्ला वगैरे काही नाहीये, तो फसवा किल्ला आहे, ज्याला डमी फोर्ट असं म्हणतात. ते नुसतं असं कातळ कोरलं, नुसतं दगड कोरलेलं आहे, तिथे काय गुळचुराचं वापरलं नाहीये. तो विजयोगच्या संरक्षणासाठी होता. त्याचं कारण असं होतं की पूर्वी सर्व छत्र माहिती होतं की विजयदुर्ग किल्ला जिंकून घेणं खूप अवघड आहे, म्हणून त्यांच्या मनात एक वाईट विचार यायचा. तो वाईट विचार असा असायचा की समजा तो जर आपण किल्ला जिंकून घेतला तर तिकडून इकडे युद्ध करून इथे साम्राज्य प्रस्थापित करणं सोपं जाईल, म्हणून ते काय करत तिकडे जाऊन मारा चढवायचे. बराच वेळा तोफा टाकल्यानंतर त्यांच्या लक्षात आपण तोफखान टाकतोय पण रिस्पॉन्स का मिळत नाहीये, आणि मग ते युद्ध थांबून वर चढून बघायचे, आणि मग त्यांनी फसल्याची जाणीव व्हायची. या संधीचा फायदा घेऊन त्याचं तोफखाना संपला जाणून घेऊन या प्रश्नवालचा आधार घेऊन आपण परत त्यांची अटॅक करतो, युद्ध परत लावायचं. म्हणून महाराजांच्या नंतर हा किल्ला कोणा जिंकता आला नव्हता, इंग्रजांनी याला जिब्राल्टर म्हटलं. लक्ष द्या. हा खंदक भाग दिसतोय ना, खाली खाली खंदक भाग दिसतोय. आपण याला खंदक म्हणतो, त्याची भाषा याला चिलकत म्हणतात. म्हणजे चिलकती बुरुज आणि चिलकत तटबंदी. चिलकतचा वापर कशा करतात, स्वतः संरक्षणासाठी. खंदकाचा वापर त्यांनी स्वतः संरक्षणासाठी केला. कसं तो बघा, त्याने एक होल केलाय खाली बघा, तटबंदीला त्याने स्लॉट ठेवलाय, चौकोनी स्लॉट दिसतोय बघा खाली खाली. हा, तो दगड लावून बंद केलाय. लक्षात घ्या, जे युद्ध चालायचं ते भरती वेळेस त्या स्लॉटमध्ये दगड काढायचे आणि समुद्रात पाणी आतमध्ये घ्यायचं आणि अर्धा खंदक भाग पाण्याने भरून ठेवायचा. याचं कारण असं, युद्ध चालू असते प्रत्येक बुरुजात तोफखाना चालू असतो, हे आपण तोफा टाकतो ना त्याचे प्रचंड आवाज निर्माण होतात. तर गोलंदाज किंवा इतर मंडळींचे कानाचे पडदे फाडणे शक्य असते किंवा त्यांना शारीरिक जाऊन शक्य आहे. कपाळाला कुठे चान्स नाही बघा, म्हणून त्याने काय तोपेला बदली द्यायची आहे आणि डायरेक्ट पाण्यात जंप मारून बसायचे, उडी मारून व्हायब्रेशनसाठी. आणि स्फोट झाल्यानंतर पुन्हा वरती यायचं आहे. मग त्यांच्याकडे पुढे पायऱ्या केल्या आहेत, त्या पायऱ्यातून वरती यायचं आणि पुन्हा ते कामकाज चालू करायचं. दुसऱ्याचं कारण असं असतं की समजा शत्रू जरी चाल करून वरती आला तरी पुन्हा कोणते होणार, कारण का पाणी आहे. म्हणजे या प्रोटेक्शन वॉलचा आधार घेऊन आपण परत त्याचे अटॅक करायचं आहे. आणि तिसरं याचं कारण असं असतं की आताच पाणी काढायचं आणि ते तोफा थंड करायच्या वेळापर्यंत लगेच तुम्हाला तोपेमध्ये गन पावडर भरता येत नाही, लगेच गन पावडर भरायला जागी स्फोट होईल. अशा किल्ल्यांचा कन्स्ट्रक्शन अभ्यास केला तर मल्टीपर्पज यूज कन्स्ट्रक्शन असतात. ते जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा तुम्हाला पाण्याचे तलाव बघायला मिळतात, पण अशी प्रचंड रचना जास्त किल्ल्यावर बघायला मिळत नाही. देवगिरी, रायगड किंवा जंजीर अशा ठिकाणी पाण्याचे प्रचंड तलाव बघायला मिळतात. तर पूर्वी या तलावाचा वापर घोड्यांना पाणी पिण्यासाठी केला जायचा. पायऱ्या केल्या बघा, पायऱ्या दिसतात ना, पायऱ्यावर पाणी वरती कुंड केलंय, त्या कुंडामध्ये घोड्यांना पाणी पिण्यासाठी ओतायचं. पावसात साठवणीचं पाणी असायचं. एवढ्याच एरियात जर पाऊस पडला तलाव पूर्ण भरणार नाहीये आणि दुष्काळ जर पडला तर घोडे तारे वाचून मरतील, म्हणून त्यांनी काय केलं, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पावसाचं पाणी भरून सोडून दिलं. ते होल केले बघा, दिसतात ना, ते होल केलंय. होलमधनं पावसाचं पाणी भरून सोडून द्यायचं. पण पावसाचं पाणी बाहेरून जाऊन माती साचून जनावरांना म्हणजे घोड्यांना आजार वगैरे होतील, म्हणजे घोड्यांची किती काळजी घेतलेली असायची बघा. म्हणजे पावसा अगोदर तलाव धुण्याच्या पद्धती असायच्या. याला आउटलेट असतो, आउटलेट. त्याला की स्टोन, दगडी चावी, एक दगड असतो, दगड क्लॉकवाईज फिरवणार का बंद होणार, अँटी क्लॉकवाईज ओपन होणार, पाणी बाहेर निघून जाणार. याचा आउटलेटचा की स्टोन आहे आणि नेमका ओपन राहिलाय. त्या गंमत अशी होती की पावसाचं पाणी किती जरी पडलं तरी बाहेर जातं थांबत नाहीये, त्याचा आउटलेट ओपन आहे आणि कुठे आहे तो आपल्याला माहिती नाहीये. मध्यंतरी आपल्या गव्हर्नमेंटने तळाशी जाऊन त्या फरशा बसवल्या बघा, दिसतात ना फरशा बसवलेल्या, आणि आउटलेट बंद करण्याचा प्रयत्न केला पण तो काही सक्सेस झाला नाही बघा. याची अशी शक्यता सांगितली जाते की तुळाजी आंग्रे जेव्हा हा किल्ला हरले
तेव्हाच केल्यावर त्यांनी मराठ्यांची नेव्ही जाळून टाकली होती इंग्रजांच्या लागून. ही पॉलिसी आहे. याचा आउटलेटचा कीस्टोन आहे. ते तुला अंग्रेजी सैनिक ओपन तर ठेवून गेले असतील किंवा डिस्ट्रॉय तर करून गेले असतील आणि कुठे आहे तो आपल्याला माहिती नाही. म्हणजे या तलावात बिलकुल पाणी साचत नाहीये. पण या तलावाचं खास वैशिष्ट्य असं होतं, हे मावळे लोकांचं एक ट्रेनिंग सेंटर होतं की ज्याला रॉक क्लाइम्बिंग म्हणतात. मग किल्ले जिंकायची प्रॅक्टिस मिळाली पाहिजे म्हणून त्याने असं वरवर चढायचं, पडला तर पाण्यात पडणार. म्हणजे मुद्दाम दगड बसवले आहेत. पोहायची पण प्रॅक्टिस होते आणि पडलं तर पाणी आपटत पण नाही, लागत पण नाही. हे खाली आपण सर्कल म्हणतो, सर्कल याला चुन्याचा घाणा किंवा चुन्याची घाणी म्हणायचं. मग या किल्ल्यात चुना वापरला गेला त्याची पावडर करण्यासाठी, मग भुकटी करण्यासाठी. याची रचना अशी असे, याच्या सेंटरला खांब रोवायचा, त्या बाजूला बैल बांधायचे. बैलावरती दगडी व्हील दिसते ना, ते दगडी फिरवलं जाणार आणि डायमीटर स्लॉट आहे त्याच्या आतमध्ये शंकर शिंपले आणून टाकायचे किंवा चुनकळी ढेकळा आणून टाकायची आणि मग ती पावडर बनवायची आणि मग ते गूळ, चुना आणि शिसं म्हणजे लेड्स असं एकत्र मिक्स करायचं आणि तो किल्ल्या बांधकाम वापरायचं. आता हे जेव्हा तुम्ही जलदुर्ग प्रकारचे किल्ले पाहता, समुद्राचे किल्ले पाहता, त्यावेळेला जबरदस्त खर्च येतो. त्याचं कारण असं, सुरतबंदी अशी वाळूवर बांधावी लागते. ही जर डायरेक्ट वाळूवर बांधली तशी बेंड होईल. याच्या खाली कंप्लीट काही ठिकाणी शिसं ओतावं लागते. म्हणून तुम्ही सिंधुदुर्ग किल्ला पाहिला असाल तर तो 28 एकरचा किल्ला आहे. तो 28 एकर किल्ला बांधायला महाराजांना त्यावेळेस 1 कोटी होन खर्च आला होता. 1 करोड होन, लक्षात घ्या. 1 होन याचा अर्थ 1 सुवर्ण मुद्रा म्हणजे गोल्ड कॉईन, आणि 1 गोल्ड कॉईन म्हणजे 3 ग्रॅम आणि 20 मिली सोनं, म्हणजे 3.20 मिली सोनं. अशा 1 कोटी सुवर्ण मुद्रा महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला वापरलेल्या होत्या. महाराजांनी 2 वेळा सुरतेवर छापे टाकले आणि तिथून ज्या सुवर्ण मुद्रा आम्हाला संपूर्ण सिंधुदुर्ग किल्ला वापरलेल्या होत्या. म्हणून पूर्वी किल्ले जिंकून घेतले जायचे, बांधाच्या भानगडे आपण पडत नव्हतो. एकमेव जलदुर्गाचा सिंधुदुर्ग तो महाराजांनी संपूर्ण बांधलाय आणि बाकी जिंकून ते विस्तारीकरण केले, ते राग काढलाय. जंजिरा एकमेव स्वप्न राहिलं की 20-22 वर्षापर्यंत जंजिरा आपल्याला जिंकता आला. मनात खूप राग होता. त्या जंजिराच्या दुपटीपेक्षा मोठा किल्ला बांधून महाराजांनी सिंधुदुर्ग आपली नेव्हीची पॉवर स्ट्रॉंग केली होती. बरोबर. तर विचारवंतांचा म्हणजे विष्णू शास्त्री चिपळूणकरांचा एक संदेश आहे, तो आपण संदेश घेऊया आणि किल्ला संपला आपण घोषित करूया. चिपळूणकरांचा असा एक संदेश आहे, त्यांचं असं एक म्हणणं आहे की तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रात ते तुम्ही शिवाजी व्हा, म्हणजे तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हाल. त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या फील्डमध्ये आहात त्या फील्डमधलं यशाचं उत्तुंग शिखर गाठायचा प्रयत्न करा. जर सचिन तेंडुलकर हा तो क्रिकेटमधला शिवाजी आहे, तर आपण आपापल्या क्षेत्रातलं यशाचं उत्तुंग शिखर गाठायचा प्रयत्न करूया, म्हणजे आपण आयुष्यात सक्सेस होऊ. हा संदेश घेऊया आणि किल्ला संपला आपण घोषित करूया. धन्यवाद. जय शिवराय. खूप खूप धन्यवाद तुमचं. जय शिवराय. अशा प्रकारे आपला किल्ला फिरून झालाय, विजयदुर्ग किल्ला असा पाहून झाला आणि त्याची थोडीफार माहिती आपण जेवढी पॉसिबल होती तेवढी आपल्याला आपल्या त्या काकांनी सांगितली आहे. आणि ही माहिती ऐकून मला तर फार छान वाटलंय, कारण यार असा विचार केला ना की तिथून इथपर्यंत अख्ख्या एवढ्या मोठ्या अरबी समुद्रात युद्ध चालायचं, हे इमॅजिन करून पण मला किती ग्रेट वाटतं आणि एकदम अभिमानाची फिलिंग येते की तर किती भारी वाटतं इथे बसून. तिकडे सनसेट होतोय आणि इकडे आपला रोडमॅन रोन राईज होतोय हळूहळू तुमच्यामुळेच. तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर प्लीज नेहमीप्रमाणे एक लाईक करून द्या किंवा डिसलाईक करा, काही पण करा यार. जर तुम्हाला नसेल आवडत तर सांगा मला का नाही आवडत आहे. सो यात सगळ्यात प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब रोडमॅन रोहन. आणि येस, भेटू.